श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खास लहान मुलांसाठी ओरिओचा केक बनवून दाखवणार आहे. तर आता आपण सुरुवात करूया. तर मी ही ओरिओची 28 बिस्किटं घेतली आहेत. त्याची पहिल्यांदा आपण एका बाजूला क्रीम काढून घ्यायची बाउलमध्ये आणि बिस्किट्स बाजूला ठेवायचे आणि त्यानंतर एक क्रीम व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आणि बिस्किटं मिक्सरला लावून घेतलेत. सगळी बिस्किटं मिक्सरला लावायची आणि क्रीम बाजूला ठेवायची. आणि मिक्सरमध्ये आता हे बारीक पावडर करून घेतली. आपण एका बाउलमध्ये घेतले मी ती पावडर आणि त्यामध्ये आपल्याला आता 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आणि ते चमच्याने व्यवस्थित त्या दोन्ही मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि आता आपण त्यामध्ये रूम टेम्परेचर 250 ml मी दूध घेतलेलं आहे. त्यात आपण हळूहळू थोडं जसं लागेल तसं घालत मिश्रण हलवत राहायचं, कारण का पातळ पण व्हायला नको आहे आणि व्यवस्थित दूध त्यात मिक्स केलं म्हणजे फुलतो पण छान. आणि जी आपण क्रीम बाजूला काढली होती ती आपण ह्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. चांगलं मिश्रण एकजीव झालं पाहिजे. सगळं छान चमच्याने मिक्स करून घ्या व्यवस्थित. हा खूप सोपं आणि इझी. हे जे प्रमाण जे मी घेतलं आहे ना ते परफेक्ट व्यवस्थित आहे. आणि हे आता मी अक्रोडाचे तुकडे करून घेतलेत, बदामाचे तुकडे करून त्यात घातलेत. खूप छान लागतं मध्ये मध्ये क्रंची. आणि ह्या बॉक्सला मी बटर लावलं आहे. तुम्ही तेल लावलं तरी चालेल. त्यावर थोडंसं मैदा मी स्प्रिंकल केला आहे. आणि जो बॅटर आपलं जे आहे ते बॅटर आपण त्यामध्ये घालून थोडंसं टॅप करायचा आणि त्यानंतर आपण मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचं. मायक्रोवेव्हमध्ये 750 वोल्टला 6 मिनिट ठेवायचे. केक एकदम मस्त छान तयार होतं. 6 मिनिट झालेले आहेत. आता आपल्याला केक आपला तयार झाला आहे का ते पाहूया. आणि लगेच केक काढायचा नाही, तर आधी टूथपिकनं बघायचं की टूथपिकला लागले का. नाही लागले तर मग केक आपला तयार झाला आहे. आणि 10 ते 15 मिनिटांनी आपण हा केक थंड झाल्यावर साईडनं सुरीनी व्यवस्थित हे करून कट करून घ्यायचा आणि एका डिशमध्ये पालथा करून व्यवस्थित काढून घ्यायचा. म्हणजे छान केक तयार होतो आपला. एकदम मस्त केक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही पण ट्राय करा, मुलांना पण करून द्या खायला. एकदम थोड्या साहित्यामध्ये हा केक आम्ही तयार केलेला आहे. तुम्ही पण तयार करा आणि मुलांना खाऊ घाला. ह्यावर मी हर्षी अशी वापरलेली आहे. तुम्ही सुद्धा अशा हर्षी घालून मुलांना व्यवस्थित बनवून खाऊ घाला. छान सुट्टीमध्ये किंवा संडे एखाद्या दिवशी असा हा केक तुम्ही तयार करून मुलांना खाऊ घाला. छान तुम्ही पाहू शकता केक किती सॉफ्ट झाला आहे. अशाच रेसिपीसाठी चॅनल्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.